नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो. तर आज आपल्याला वेस्टेज मध्ये आहे ना भरपूर प्रमाणात एकदम फ्रेश पालक भेटली होती ना. आता तुम्ही मला चिरतानी पण आणि टाकतानी पण बघितलं. तर त्याचं मूळ म्हणजे आता या थंडीमध्ये तर आहे ना पालक झालं, मेथी झालं, तर आपल्याला हे भरपूर प्रमाणात दिलं पाहिजे. का तर आहे ना त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम, विटामिन, फायबर भरपूर प्रमाणात असतं आणि विटामिन के चं प्रमाण जास्त असतं. त्याच्यामुळं काय होतं, कोंबड्यांचं आपल्या आहे ना रक्त सर्क्युलेशन पण चांगलं होतं आणि कोंबड्या आहेत ना एकदम आवडीने खात्यात आणि त्यांच्या अंगावरती एक प्रकारची आहे ना ह्या पालकमुळे आहे ना चमक पण चांगल्या प्रमाणात येते. तर त्याच्यामुळे आहे ना आज मी त्यांना पालक चिरून टाकलेली आहे. दिवसभर ते आपलं खात्यात. तर पालक देत चला. तर त्याच्यामुळे आहे ना काय होतं, त्यांचं ब्लड सर्क्युलेशन जर चांगलं जर राहिलं तर पुढं आपल्याला अंडे उत्पन्नाचं प्रमाण आपल्याला चांगल्या प्रमाणात मिळतं. आणि थंडीत तर पालक दिल्यामुळं तर खूपच फायदा होतो आपला. तो कसा, तर त्यांची रोगप्रतिकार शक्ती पण भरपूर प्रमाणात या पालकमुळं वाढते. आणि ह्या दिवसात पाण्याचं प्रमाण कमी होतं, तर त्याच्यामुळे आहे ना त्यांच्या पोटामध्ये भरपूर प्रमाणात आहे ना त्याचा गारवा पण राहतो. आणि गारवा म्हणजे कसं, की त्यांचं ते ब्लड सर्क्युलेशन चांगलं झाल्यामुळं पण आणि पाण्याचं प्रमाण कमी असतं ना ह्या हिवाळ्यामध्ये पिण्याचं. त्याच्यामुळे पालेभाज्यामुळे ना त्यांच्या शरीरात भरपूर प्रमाणात आहे ना पाण्याचं प्रमाण पण वाढतं. तर त्याच्यामुळे आहे ना तुमच्या समोरच हा व्हिडिओ बनवलेला आहे. आणि आपल्या कोंबड्यांचं जर ते ब्लड सर्क्युलेशन, त्यांच्या जर रक्तवाहिन्या जर व्यवस्थित जर या पालकमुळे तर होत्यातच. आणि मेन म्हणजे आहे ना त्यांची हाडं पण भरपूर प्रमाणात मजबूत होत्यात. आता तुम्हाला मी मागे एक व्हिडिओ टाकला होता आपल्या कोंबड्याचा. तर त्या कोंबड्याला आहे ना मी गोळ्या पण रोज एक दिवसाडे एक एक अख्खी गोळी देऊन, तुम्ही तर त्याचा व्हिडिओ तर पाहिलाच आहे. त्याला कोणती गोळी देते ते पण आपण त्याच्यात दाखवलेलं आहे. तर आता तोच हा कोंबडा आहे माझ्या जवळ. त्याला पालेभाज्या झालं, हे आपलं खाद्य झालं, हे देऊन त्याच्या आहे ना शरीरात भरपूर प्रमाणात फरक पडलेला आहे ना. आता तो चालायला पण लागलेला आहे. तर त्याला मी खाली सोडते. हे बघा कसा चालतोय बघा. आता तो बघा, हाच कोंबडा आहे आणि आता चांगला चालतोय पण, खातोय पण आणि उभा पण राहतोय चांगल्या प्रमाणात. त्या बघा, त्याची एवढी महिनाभर काळजी घेतली मी, आता तो एकदम चांगला झालेला आहे. तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुम्ही शेअर करा आणि लाईक तर करतच चला. का तर व्हिडिओ पाहता लाईक करत नाही, तर लाईक तर नक्कीच करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.